हो माझे, माझ्या पोराला वाचवा. आईचं ते रडणं, आईचा तो आक्रोश पाहिल्यानंतर जगाचा मालक सांगतोय, आई अगं तू रडू नको ग, कंस मला काय मारणार आहे, मी त्याचं तेरसं खाल्लेलं आहे, फक्त तू एक काम कर, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, माया उपजली तेथे हो, ठेवी मज आणि येथे मनसी रक्ष पाळ हो, ते म्या मोहिले सकळ. देवकीच ऐकून भगवंताला उचललं वसुदेवाने, उचललेला कमळापती पायीची वंदने गळती, गोकुळामध्ये नेऊन ठेवलं, मायेला घेऊन आले. रडे माया करिया कांत नामा म्हणे उठती दूत. 8वा जन्माला आला म्हणून कंस धावत पळत गेला. 8वा जन्माला आलाय, 8वा जन्माला आलाय. बघितलं तर पोरगी देवकी सांगू लागली, ए दादा ते पोरग नसून पोरगी रे, पोरगी तुला काय मारणार आहे. मरणाची भीती अंतकरणामध्ये असल्यामुळे ज्या ठिकाणी 6 मारले त्या ठिकाणी मारण्यासाठी गेली. तुझा लागे वधी उपजला मजादी. कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेवू. वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला होता. माया हो कितव्या वर्षी, कितव्या वर्षी, आपल्याला तर 25व्या वर्षी झाला तरी आपण अख्ख्या धानोऱ्याला पेढे वाटतो. पेढे घ्या पेढे, पेढे घ्या पेढे. पोरं झाल्यानंतर पेढे वाटू नका माया हो. ज्यांनी ज्यांनी पोरं झाल्यानंतर पेढे वाटले त्यांना म्हातारपणी जोडेच खावं लागलेले. पेढे म्हातारपणी वाटा, ज्या दिवशी पोरगा तुमची सेवा करेल. जिकडं तिकडं सगळीकडे आनंद आहे. आणि प्रत्येक गवळण गवळणीला सांगू लागले, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 एक धावती की पुढे, एक धावती की पुढे. आदिवासी जवळे, आदिवासी जवळे. म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. मन घेऊन आता नंदगरी झाली दाटी. सुईणीची गलबल झाली दासी जनी हे नगारी. सुईणीची गलबल झाली दासी जनी हे नगारी. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळणीला बोलू लागली. बसणारी मंडळी धानोरेकर, जर एखाद्या गोष्टीचा प्रचार करायचा असेल तर बॅनर नका लावू, पत्रिका नका छापू, व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, इंस्टा नाही, काहीच नाहीये. फक्त एखाद्या माय माऊलीला जवळ घ्या आणि तिच्या कानात सांगायचं, बाई तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू. कोणतीच महत्वाची व्यवहाराची गोष्ट कैलास बायकोला सांगायची नाही. सुरुवात तुमच्या करा. आणि मी पण तसंच करतो, बरोबर आहे का नाही. मी करतो म्हणून तुला सांगितलं, तू विद्यार्थी येणार आहे माझा, बरोबर आहे का नाही, बरोबर आहे का नाही. महिला मंडळीला कोणतीच मनातली गोष्ट कधीच सांगत जाऊ नका. पुरुष मंडळी, का त्यांना ब्रह्मदेवाचा आपलं धर्मराजाचा शाप आहे, त्यांच्या मनात काही राहत नाहीये. तुम्ही बघा ना, एखाद्या सांगा, बाई तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू. अख्ख्या धानोऱ्याला माहित होतं, तुला म्हणून सांगते कोणाला सांगू, तुला म्हणून सांगते कोणाला सांगू. आमच्या गावामध्ये एका माणसानं खून केला होता. 2004-5ची घटना असेल. एवढा सुंदर खून केला त्यानं आणि कोणालाच कळलं नाही. लगेच पारावर येऊन
चांगलं नाही झालं, सोन्यासारखा माणूस गेला, असं केलं तसं केलं, हे झालं सगळं. पण त्यानं जीवनामध्ये एक गलती केली होती. त्यानं खून करून गेला आणि रात्री आपल्या बायकोला सांगितलं, हे बघ माझ्या कोण दारूच्या नशेत असं असं झालं बरं, कोणाला बोलू नको. सगळं गाव थकलं, पोलीस थकले, SP थकले, कुत्रे थकले, सगळं थकले महाराज. शेवटी कोणालाच कोणाचा तपास लागला नाही आणि त्याचीच बायको हळूच पोलिसाकडे गेली. तुम्हाला सांगते बरं, माझ्याच नवऱ्याने केलं म्हणे. 14 वर्षे जेल झाली, बघतो काय. त्याच्यामुळं सांगायचं नाही अजिबात, बायकोला काहीच सांगायचं नाही. ज्यावेळेस कर्ण मारल्या गेला ना, महाभारताच्या युद्धामध्ये कर्ण मारल्या गेला, त्यावेळेस कुंती आई साहेब रडायला लागली. धर्मराजा म्हणतात, आई अगं हा आपला दुश्मन होता, तो रडतो, तू एवढ्या जोऱ्यात, तो मेला, तू एवढ्या जोऱ्या जोऱ्यात का रडतीये. त्यावेळेस कुंतीने हात जोडला, ए धर्मा, अरे तो तुमचा दुश्मन नसून तो तुमचा मोठा भाऊ होता. धर्मराजाच्या डोळ्याला धारा लागल्या. आई ही जर गोष्ट तू युद्धाच्या अगोदर सांगितली असती, मी पाय पडलो असतो, विनंती केली असती कर्णाला. एवढा सूर्यासारखा भाऊ तुझ्या चूप राहण्यामुळं, तुझ्या मनात राहिल्यामुळं झाला, मेला, मरण पावला. मी शाप देतो तुला, याच्यानंतर मनात काही राहणार. म्हणून बाई याच्या मनात काही राहत. जिकडं तिकडं सुरू झालं. सुयनीची गलबल झाली, दासी जनी हेल घाली, गवळण म्हणती हो गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, गवळण म्हणती गवळणीला. जिकडं तिकडं आनंद आहे. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या. पण एकीकडं सुख आहे, एकीकडं दुःख आहे. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, मथुरेत कंस मामा बोट मोडतो. कंसाने तातडीने मीटिंग भरवली. ऐका हो ऐका, जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस दिल्या जाईल. पहिला इडा पुतना मावशीने उचलला. बसणारी मंडळी, तुम्ही असं समजूच नका की महिलांना आताच आरक्षण आहे आणि ह्या आता सरकारच्या लाडक्या. ह्या द्वापार युगापासून बया कुठंही पुढंच आहे महाराज. पहिलं तरी थोडं वजन होतं बयाचं, पण जेव्हापासून देवा भाऊच्या बहिणी झाल्या ना, तेव्हापासून तो कोणालाच बहीण हो. 1,500 एवढी शायनिंग मारायला लागल्या, जुने त्यांना वाटतं 1.5 लाख रुपये पैन आहे काय करू आपल्याला. खरं सांगतो, पण यांच्यामुळं सरकार किती अडचणीत आहे हे फक्त आम्हाला माहिती आहे. आपने ही बनाई ये हालत मेरी और आप ही पूछते हो ये क्या हो गया. ज्यांनी ज्यांनी गट्टू बसवले, ज्यांनी ज्यांनी रोड केले, ज्यांनी ज्यांनी बांधकाम केलं, अशा सगळ्या कॉन्ट्रॅक्टर लोकांवर फाशी घ्यायची वेळ जर कोणामुळे आली असेल माया हो, तर हे सगळे उपकार महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीचे. महाराष्ट्रातल्या कोणत्याही आमदाराला जाऊन विचारा, खासदाराला जाऊन विचारा, नुसतं बोमटत जातंय, मुंबईला 2 दिवस थांबतं, घरी येतं. कहा गए ते तू कहा नाही और क्या लाया तो कुछ नाही. 1 लाख कोटी रुपये कर्ज या महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर आहे. तुम्ही आता जाऊन पहा, कोणाकडंच काही नाहीये, नुसतं जातात आणि येतात. कठीण तळा आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे. पुतना मावशीने पहिला आईला उचलला आणि पुतनेने सांगितलं, ए दादा, हातभर पोरग मारण्यासाठी अर्ध राज्य काय करायचं हे काम मी तुझं फ्री करून देते. सुंदर असा शृंगार केला आणि यशोदेकडे गेली. यशोदे, यशोदे, अगं बाळ झालं तुला सांगितलं नाही. यशोदा म्हणली, खूप धावपळ होती ग, कळालं नाही. कुठं आहे तुझं बाळ? आत्ता झोपी गेलंय ग, खूप रडत होतं. आणि देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करतो, किती भोळी माय माझी. माझं बवणीचं गिराईक परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार. दुकानदार लोक एवढे हुशार असतात महाराज. बवणीचं गिराईक किती का हलकट असे ना, ते परत जाऊ देत. तुमचा बाजार कुठला आहे? कोलते टाकळीचा बाजार कधी असतो? रविवारी. रविवारच्या दिवशी एक मायमाऊली कोलते टाकळीच्या बाजारमध्ये वांगे विकत होती. आणि वांगे विकत असताना एक माणूस तिच्याकडे गेला. मावशी, वांगे काय किलो आहे का? ती म्हणली, दादा 30 रुपये किलो. अगं 25ला दे ना, धानोऱ्याचा सप्ताह चालू आहे. महाराज लोकायला काळं वांगण बाजरीची भाकर खाऊ घालायची उन्हाळ्याची, म्हणजे मुळव्यात झाला पाहिजे त्यांना, असं त्याचं म्हणणं होतं. काही कर, 25 दे ना. ती म्हणली, नाही दादा, पाणी नाही, पाऊस नाही, या वांग्यावरच माझं घर आहे, सगळं सांगितलं. ती म्हणली, बाबा असं करा ना, किती घ्यायचे? तो मला 25 किलो घ्यायचे. मग असं करा ना, 27 घ्या ना, 3 रुपये कमी करते. हा म्हणायचा 25, ती म्हणायची 27. हा म्हणायचा 25, ती म्हणायची 27. जुनी म्हातारी होती, गावरान म्हातारी. ती म्हणे, भाऊ मला तुला वांगे द्यायची नाही, दुसऱ्या दुकानावर जाय.
हे हलकट होतं ते म्हणे मावशी असं वेड्यासारखं नको करू ग, माझ्या हातानं बवणी करून बघ, संध्याकाळी 5 वाजे लोक तुझ्या टोपल्यात एकही वांग शिल्लक राहणार नाही. आता ती जुनी म्हातारी होती म्हणे, का रे मेल्या तुझ्या हातामध्ये अशी काय जादू आहे? हा तिला म्हणतो, बाई माझ्या बापाची 100 एकर जमीन गमावली ग ह्या हातानं, तुझं टोपलं भर वांगी काय घेऊन बसलीस? बवणीचं गिराईक परत जाऊ द्यायचं नाहीये. महाराज देव रडायला लागला. पुतना भगवंताकडे जाते, ट्रबल कमी कर शिट्टीने मारली बाई. पुतना भगवंताकडे जाते आणि भगवंताला उचलते आणि दूध पेतोय देव, विष पेतोय, पंच प्राण ओढायला लागल्यानंतर पुतना घाबरली. सामुंच मुंचालमिती प्रभासरिणी स्विड्डमाला अखिल जीव मर्मिनी विवृत्त नेत्रे चरणो भुज महु प्रसन्न गात्रा श्रीपती रुरोदा. हा रोध करायला लागली, धावा करायला लागली, देवा सोड, देवा सोड, देवा सोड. पुतनेनं सांगितलं, देवानं सांगितलं, पुतने पहिलं तर मी कोणाला धरत, पण एकदा का कोणाला धरलं तर मरेपर्यंत सोडत. पुतनेलाही मारलं महाराज. नंतर विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ, जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले, अग बग रिटा मारला बाळपणी अवघी दत्ते खाणी बुडविली. आणि आता जगाचा मालक रांगायला लागला. रांगत रंगने चोरी करोनी रांगत रंगने चोरी करोनी रांगत रंगने धावून करते गौरणी बांधिती चरणी धावून करते गौर बांधती चरणी देती घराने बांधती चरणी देती घराने केली साधन कृष्ण आळवा आळवा परतोनी माते नावा कृष्ण आळवा आळवा परतोनी माते नावा कृष्ण आळवा आळवा परतोनी माते नावा कृष्ण आळवा आळवा परतोनी माते नावा. जगाचा मालक रांगत रंगनी चोहरीत लोणी धावणी धरिती गवळणी बांधिती चरणी देती गराने. जगाचा मालक रांगायला लागला. नामदेवराय तर एवढं गोड वर्णन करतात. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत रंगानी रंगनाथ तुम्या देखीला सये रंगानी रंगनाथ तुम्या देखीला सये हे रंगानी रंगनाथ तुम्या देखीला सये रंगानी रंगनाथ तुम्या देखीला सये ती पैसागे आले निया कृष्णाच्या मागे कृष्णाच्या मागे येणे येणे ओ श्रीरंगे नवनीत नवनीत बक्षिले येणे येणे ओ श्रीरंगे नवनीत माझी बघिले गळवे तळ हात टेकीता तळ हात टेकीता डाव्या गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत हो रंगानी रंगनाथ तुम्या देखीला सये रंगानी रंगनाथ तुम्या देखीला सये रंगानी रंगनाथ तुम्या देखीला सये. नामदेवराय वर्णन करतात. किती सुंदर गवळणे पहा. येणे माझे कवाड उघडिले येणे सिंके वो तोडिले दया दुधाचे बक्षिले ओलंडिले ताकाते ऐसे जरी मी जाणते यमुना पाणी आणत जाते धरून कृष्णासी बांधिते शिष्या लाविते गोविंदा ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी. रांगायला लागला. रांगता रांगता गल्ली बोळीत फिरायला लागला आणि पोराच्या तब्येती पाहिल्या. पोराशी वाळून गेले होते. का रे पोरा ओ? पोरं म्हणले देवा काय रे? अरे आपल्या कोलती टाकळी परिसरामध्ये आपल्या फुलंब्री तालुक्यामध्ये एवढे बियर बार असताना असे वाळून का गेले? असं नाही म्हणला देव. अरे आपल्या गावामध्ये एवढं दही दूध तुपलोणी असताना असे वाळून का गेले? देवानं सांगितलं देवा जेवढं दही दूध तुपलोणी तेवढं सगळं डेअरीला आहे. डेअरीला वाईट वाटतं महाराज. म्हशी सांभाळायच्या आपण, म्हशीचं दूध काढायचं आपण. आणि तूप कोण खातात माहिती आहे का?
ज्यांना म्हैस काय खाते हेही कळत नाही, ते तूप खातात महाराज. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, बोकडे खाण्यापेक्षा कोंबड्या खाण्यापेक्षा तूप खात जा. कारण महाराष्ट्रावर राज्य तूप खाणाऱ्यांचं जे 145 आमदार मराठ्याचे असून मुख्यमंत्री बामणाचा आहे, एवढी तरी अक्कल आली पाहिजे आपल्याला. जेवढे काही IAS आहे, 48 कलेक्टर आहे महाराष्ट्रामध्ये, 1 2 4 कमी जास्त असू शकतात. त्या 48 पैकी 38 ते 39 कलेक्टर लोकांचे नावं तपासा तुम्ही. भारतातले टॉप 10 लेवलचे जेवढे क्रिकेटर आहे त्यांचे आडनाव तपासा. भारतातले जेवढे काही गायक आहे, वारकरी संप्रदायातला गायक किती जरी मोठा झाला, त्यांना फक्त भजनं करायची, त्यानं डायरेक्टर व्हायचं. चांगल्या चांगल्या गायक लोकांचे आडनाव तपासा. महाराष्ट्रातले जेवढे काही सुप्रीम कोर्टाचे जज झाले त्यांचे आडनाव तपासा. एक गवई सोडलं तर त्याच्या अगोदरचे सगळ्याचे आडनाव तपासा. टॉप 10 लेवलचे डॉक्टर सांभाळा. तुमचा आमदार जरी असला तरी PA बामणे, मंत्री जरी तुमचा असला तरी सचिव, केंद्राचे सचिव तेचे, विधान परिषदचे सचिव तेचे, विधानसभेचे सुद्धा सचिव तेचे. मग माझी सर्वांना विनंती आहे, चांगलं खात जा. अरे आता कुठं या महाराष्ट्राचा IAS IPSचा निकाल लागल्यानंतर गोरगरिबाचे पोर IAS झाले, नाही तर आपल्या पोराला काय कळतं महाराज. नुसतं देशी आणि कोंबड्या, निवडणूक, ग्रामपंचायत याच्यातच गेले आपले बावळे, कुठंच पुढं गेले नाहीये. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, याचा त्याचा द्वेष करण्यापेक्षा अरे या भारतात ब्राह्मण फक्त 2% पण ते कधीच रस्त्यावर उतरले नाही आम्हाला आरक्षण द्या म्हणून. त्यांना त्यांच्या स्वतःवर विश्वास आहे. आम्ही आमच्या बुद्धीच्या जोरावर या महाराष्ट्रावर राज्य करणार करणार आणि करणार. अजून सुद्धा जर उत्तर प्रदेशला गेले तर तिकडच्या लोकांची अशी धारणा आहे की ब्राह्मणांनीच भागवत सांगायचं, दुसऱ्यांना सांगायचं नाहीये. मग अशाही परिस्थितीमध्ये जर तुम्हाला जीवनामध्ये मोठं काम करायचं असेल तर आपण शिक्षण घेतलं पाहिजेत महाराज. प्रत्येकाने शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे. बसणारी मंडळी, पोरीच्या लग्नाला 2-2 4-4 एकर विकण्यापेक्षा, ऐका कीर्तन लक्ष देऊन माझं, पोरीच्या लग्नाला 2-2 4-4 विकण्यापेक्षा, पोरीच्या लग्नाला 3 रुपये टक्क्यानं पैसे काढण्यापेक्षा, त्याच बापानं पोरीच्या शिक्षणासाठी जर 2 एकर विकली तर पोरीच्या लग्नाला खर्च करायचं काम पडणार नाही गड्यांनो. पोराच्या लग्नासाठी एवढा खर्च करण्यापेक्षा, पोराच्या लग्नासाठी एवढा मोठं मंगल कार्यालय लावण्यापेक्षा, तो चांगल्या नोकरीला लागण्यासाठी, तो चांगला शिक्षण घेण्यासाठी जर त्याच्या अगोदर जर 2 एकर विकली तर परत तुम्हाला पोरासाठी खर्च करायचं काम पडणार नाहीये. गोपाळांना सांगितलं काळजी करू नका. भगवंताने एक पक्ष स्थापन केला, माखन चोर मित्र मंडळ अध्यक्ष भगवान, उपाध्यक्ष बल्लाराम दादा, सचिव पेंद्या, आणि सर्व देवतांना सगळ्या गोपाळांना आवाहन केलं, हे बाबांनो, तुम्हाला जीवनामध्ये शाश्वत सुख पाहिजे ना, तुम्हाला आनंद पाहिजे ना, काय करा. याल तेरी याल तेरी यारे याल तेरी यारे लागे याल तरी याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे,
हो दादा याला बांधा ह्या याला बांधा असं. वरती वरती बांधा घ्या, 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 वर घ्या का नंतर बांधता नंतर बांधायचं ना बरं घ्या झालं आता झालं वेळ झाला आपला याल तरी या रे लागे घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात बाबा जीवनामध्ये शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर माणसाने एक तर देवाच्या मागं गेलं पाहिजेत नाही तर साधूच्या मागं गेल्यानंतर फायदा काय आजी देतो पोट भरी पुरे म्हणालो तो भरी पण हे सगळं करण्यासाठी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला पण सगळं काही करत असताना तुकोबराय सांगतात काला कोणाच्या नशिबात आहे ज्याच्या अंतकरणातला विकार नष्ट झाला अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणजे सांडगाटे तुका म्हणजे सांडगाटे तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे हा तुका म्हणे सांडा घाटे तुका तुका म्हणजे सांडगाटे तुका म्हणजे सांडगाटे तुका म्हणजे सांडगाटे नका बरू पोटे नका बरू पोटे आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी हा आज देतो पोट भरी 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 हरी पुरे म्हणा पुरे म्हणा पुरे मनाल पुरे बार खुमाई हरी विठोबार वा वा भगवदे चला सौजन्यवाले चला भगवदे विठो
सांडा घाटे तेने नका भरू पोटे. या प्रमाणाचा अर्थ काय आहे? सांडा घाटे म्हणजे अंतकरणातले विकार. अंतकरणात सर जोपर्यंत नष्ट होणार नाही तोपर्यंत काला तुम्हाला आणि मला कसा मिळेल? बसणारी मंडळी, अरे काला काला म्हणजे नेमकं आहेच काय? कीर्तनकाराने 2 तास बडबड करायची, दही अंडी फोडायची, तुम्ही 4-4 चपात्या चुरून खायच्या आणि घरी जायचं, याला काला नाही म्हणत गड्यानो. काला या शब्दाचा अर्थ लिहून ठेवा. अंतकरणातले विकार नष्ट करून, अंतकरणातला जातीवाद नष्ट करून सर्व गावकऱ्यांनी एकत्रित येऊन गुण्या गोविंदानं वागणं हा जीवनातला सगळ्यात मोठा काला आहे गड्यानो. परमार्थ हा राजकारण संपवण्यासाठी आहे, परमार्थ हा भेद संपवण्यासाठी आहे, परमार्थ हा जातीवाद संपवण्यासाठी आहे. आणि सप्त्यात येऊन जर राजकारण होत असेल तर एवढी रिकामी कामं करता कशाला तुम्ही? सप्ताहात येऊन जर वादिवाद होत असेल तर सप्ते करू नका ना महाराज. वादिवाद संपवण्यासाठी या गोष्टी आहे, अंतकरणातले विकार नष्ट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहे. अरे जोपर्यंत भगवान परमात्मा गोकुळात होते ना तोपर्यंत माझ्या भगवंतानं पायामध्ये चप्पल सुद्धा नाही घातली का? मी जर राज्याच्या पोरासारखं राहिलो तर बाकीचे गोपाळ माझे मित्र होणार नाहीये. एकदम साधे राहिले जगाचे मालक. आणि अनेक प्रकारच्या खोड्या जगाच्या मालकाने केलेल्या आहे. भगवंताच्या खोड्याचं वर्णन करत असताना समुद्राची शाई, पृथ्वीचा कागद आणि मेरू पर्वताची लेखणी एखादी अंगणवाडीची बाई लिहायला बसवली तरी जमणार? आता समुद्राची शाई म्हणल्यावर अंगणवाडीची बाई जमल का महाराज? किती जरी वेद जाणू गेला पुढे मौनावला, वेदासे काही कळलेची नाही. भगवंताचं चरित्र हे अगाध आहे. खोड्याचं वर्णन करत असताना नाथबाबाच्या 2-3 खोड्या सांगू. दुसरी आली धावत म्हणे ग बाई, काय केली मात, मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये, हात गालीत धरू जाता सापडेना, यशोदे बाळ तुझा काना पोटवर सोसुदिंगाना. एक गवळण यशोदेकडे गेली. यशोदे, तुझ्या पोराला समजून सांग, माझी सुनबाई रांगोळ काढत होती, हे जसं पाठी मागून गेलं तिच्या गळ्यात हात टाकला आणि तिची पप्पी घेतली. एक सांगू महाराज तुम्हाला, भगवंताचं चरित्र बघत असताना बाह्य दृष्टीनं पाहू नका. भगवंतानी ज्या ज्या वेळेस खोड्या केल्या त्या त्यावेळेस भगवंताचं वय 5 वर्षाचं होतं. मायाव किती वर्षाचं? अरे 5 वर्षाचं लेकरू तुमच्याही घरात आहे, 5 वर्षाचं लेकरू माझ्याही घरात आहे. उत्तर द्या माझ्या प्रश्नाचं. 5 वर्षाच्या लेकराच्या पप्प्या तुम्ही घेता का ते तुमचं घेतो? अहो आपणच त्याच्या घेतो महाराज. आपली दाढी टोचते त्याला ते असं करतो तरी बरंच आवडतो त्याला. आपण लहान लेकराला काय कळतं महाराज? ज्याला सुख उठं करावं, ज्याला सीख उठं करावं याची अक्कल नाही, त्याच्या अंतकरणामध्ये विज्ञान सांगतं काम नाही आणि अध्यात्म सुद्धा सांगतं काम नाहीये. सुवासनी जेवू घालत असताना आपण लहान लेकरीलाच का जेवू घालतो? 5वी 4थीतल्या 5वीतल्या मुलीला का? अरे छोटी मुलगी म्हणजे साक्षात जगदंबाचं स्वरूप आहे महाराज. छोटी मुलगी म्हणजे साक्षात देवीचं स्वरूप आहे. म्हणून देशाचे पंतप्रधान सुद्धा नवरात्रामध्ये 12-12, 13-13 वर्षाच्या मुलीचे पाय धुतात. त्याचं कारण मुलगी ही लक्ष्मी आहे, साक्षात आदिशक्ती आहे. म्हणून भगवंताच्या लीलांकडे पाहू नका. दुसरी गवळण सांगू लागली. तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई, काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी दोहीसी, गाठ देवोनी गाठ बाई कोणा सुटेना, यशोदे बाळ तुझा ताना कोटवर सोसुदिंगाना. बसणारे मंडळी, एक गवळण सांगू लागली. बाई, रात्री दोघं नवरा बायको जवळजवळ झोपलेलो होतो, त्यांच्या दाढीची माझ्या वेणीची गाठ बांधली. आता हे द्वापार युगाचं सांगतो बरं. पूर्वी माय मावल्या केस कापत, पूर्वी माणसं आहे छत्रपतीचा फोटो पाहा तुम्ही, हे मस्त सुंदर मिशी दाढी बिडी हा एकदम सुंदर महाराज. आता माणसं मिशाच ठेवे ना तर दाढीचा काय संबंध आहे? बाई एका माणूस ओळखूच येत नाही महाराज. कठीण तळा झालेला आहे. म्हणून एक सांगू का तुम्हाला, पूर्वीच्या महिला केस कापत नव्हत्या. सौभाग्यवती माय मावल्यानो, लिहून ठेवा पुरुषोत्तम महाराजाचं वाक्य. कोणाचा फोन वाजू राहिला? बंद करा ना बाबा. पूर्वीच्या माय मावल्या केस कापत नव्हत्या. सौभाग्यवती स्त्रीने केस कापू नये शास्त्र सांगतंय. आणि सौभाग्यवती माय माऊलीने कपाळाला कुंकू लावलं पाहिजे. त्या 2-3 म्हाताऱ्या दिसते बघा, ती चष्मेवाली म्हातारी. हा कपाळाचं कुंकू असं गबूच्या गबू आहे. जेवढं कुंकू मोठं तेवढं म्हातारं गुटगुटीत. अहो या टिकल्यावाले यायचे कोणी 50च्या पुढं जायच ना गेला. जेवढं सौभाग्यवती स्त्रीने कपाळाला कुंकू लावलं तेवढं नवऱ्याचं आयुष्य वाढतं, हे शास्त्र सांगतं. एवढी फॅशन वाढली महाराज काय सांगावं. 2-4 दिवसापूर्वी मी घरी होतो, कीर्तन नव्हतं मला.
मग सोमवारचा बाजार असतो चिखलीचा, मी भाजीपाला आणायला चाललो, एकटाच होतो गाडीमध्ये. एक म्हातारी म्हणे, पुरुषू कुठं चालला माय? म्हणलं आई भाजीपाला आणायला चाललो. मी येऊ का रे? मला चाल ना गाई. दोघं जण म्हातारीने मी गप्पा मारत मारत चिखलीला गेलो, दोघांनी भाजीपाला घेतला. म्हातारीने तिची पिशवी माझ्याजवळ ठेवली, म्हणे पुरुषू गाडीत ठेव, मी 10 मिनिटात आले. मला तू कुठं चालली माय? मी ब्युटी पार्लरला जाऊन येते म्हणे. माझ्या मनात येत किंचितही पाप आलं नाही. आता म्हातारीचं वय 65 वर्षाचं होतं. मला वाटलं नातीनं काहीतरी सामान सांगितलं असेल म्हणून म्हातारी चालली. मी हळूच म्हातारीला म्हणलं, का ग ब्युटी पार्लरला कशाला चालली? म्हातारी म्हणे, भाऊ परवा दिवशी माझ्या पोरीचा साखरपुडा आहे, माझ्या नातीचा साखरपुडा आहे आणि ह्या भुया खूप मोठ्याल्या झाल्या, पुरुषोत्तम थोड्या बारीक करते. बर. आता ज्या ब्युटी पार्लरवालीकडे ती चालली होती, ती ब्युटी पार्लरवाली माझं कीर्तन ऐकत होती, म्हणजे माझी फॅन होती. मी तिला फोन केला, म्हणलं ताई किती घेता हो भुया काढायचे? ती म्हणे दादा 150 रुपये. मी तिला फोन पेनं 500 रुपये टाकले. म्हणले हे 500 घे, पण आमच्या गावच्या म्हातारीला भुई ठेवूच नको, म्हणजे परत चिखली यायचं कामच नाही म्हणे. असं नाही केलं पाहिजेत महाराज. अहो लग्नामध्ये पुरीचा मेकअप पाहिल्यानंतर नवरदेवाला वाटतं मी किती भाग्यवान आहे, काय सुंदर बायको भेटली. पण दुसऱ्या दिवशी तिनं थोबाड धुतलं ना, तर त्याला वाटतं का माझा रॉंग नंबर लागला. बरोबर आहे का नाही महाराज? अहो चेहरा सोडून कुठं 1.5 फुटावर फाउंडेशन असतं का महाराज? बावळले लोक एवढा मेकअप नाही केला पाहिजे. देवानं जसं बनवलं तसं राहिलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त माणसानं काही करू नाहीये. अरे जेवढं दिलं त्याच्यापेक्षा तुम्ही काय बदल करू शकता? याच्यात बदल करू नका. आणि फॅरम लावली ना मायावर जर लोक गोरा झाले असते तर वेस्ट इंडिजचा ब्रँड लावला काळा का राहिला असता, त्याने स्वतःची कंपनी टाकली असती. कंपनीवाले श्रीमंत झाले, तुमचे थोबाड तसेच आहे. तुम्ही जेवढं थोबाडाला असाल तेवढं थोबाड खराब होतं, थोबाड चांगलं दिसत. अरे देवानं जसं बनवलं तसं माणसानं आनंदात राहिलं पाहिजे. दिसायचं कोणाला? दिसण्यापेक्षा माणसाने असायला असलं पाहिजेत महाराज. मूरत से कीरत बडी बिन पंख उड जाय. काय सुंदर आहे कबीर बाबा सांगता. मूरत से कीरत बडी बिन पंख उड जाय, मूरत तो जाती रहे कीरत बहु न जाय. बसणारे मंडळीने अनेक प्रकारच्या खोड्या केल्या आणि खोड्या करायला लागल्यानंतर यशोदेनं सांगितलं, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना वना, गाई गोपाळ जाय खेळे नंदाचा काना, विटू दांडू चेंडू लगोरी नान परी, खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. असे अनेक प्रकारचे खेळ खेळले यमुनेच्या किरी जगाच्या मालकानं. हा मामा पोरा हा मामा, भगवंतानी सर्वांना एकत्रित केलं. पहिला काला भगवंतानी यमुनेच्या किनारी केला. विभ्रत वेणुम जठर पडयो शृंग वेत्रेचे कक्षे वामे पान मसलम तत्फलांगिली श्रुतिष्ठांमध्ये सुपरी सूर्यो हासय नर्मभी स्वय स्वर्गे लोके मिशी बुभुज यज्ञ भोगबाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. तोच काला ज्ञानोप्रायदिक साधू संतांनी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळाशी लाया वाटी. आणि तोच काला सकल साधू संतांच्या मंडळीने गेल्या 50 वर्षापासून आपल्या धानोरा गावामध्ये पण एकदा प्रेमाने त्या संतांचं भजन. ज्ञानेश्वर अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. अगदी गोड नियोजन तुम्ही ग्रामस्थ मंडळी केलंय. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. बसणारी मंडळी तुमच्या कार्यक्रमाचं कौतुक करावं तेवढं आहे. रात्री विशाल महाराज खोलेंचं माझं बोलणं झालं म्हणे, महाराज या महिन्याभरात भरपूर ठिकाणी कीर्तन केले म्हणे गड्या, पण धानोऱ्याकर मंडळींनी जसं नियोजन केलं तसं कोणी केलं नाहीये. अगदी सर्व गाव तुमच्या महाराष्ट्रातले सगळे नामांकित कीर्तनकार तुमच्या धानोऱ्या गावचं कौतुक करतायत. म्हणून धानोरेकर मंडळी अगदी सुंदर नियोजन केलंय तुम्ही. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे, ज्यांचा गोड आशीर्वाद या कार्यक्रमासाठी आहे. विशुद्धानंद बाबाजी सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. बाबाजींनाही द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. सर्वच मंडळी गुणीजन मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं ओमकार जगताप आहेत, आमचे हरिभक्तपरायण पुंडलिक महाराज आहेत, आमचे
नातेवाईक आमचे रमेश महाराज आहेत, आमचे मनोहर दादा आहेत ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, आमचा दत्ता आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्राचं लाडकं वैभव असणारे हे 2 कोहिनूर हिरे, त्यामध्ये संगीत अलंकार आमचे सदानंद गुरुजी आहेत आणि दुसरे कैलास महाराज हाटकर आपल्या परिसरातीलच इथे. पवार आहे का हाटकर आहे? पवार आहे. आणि मला एक माझे मित्र कैलास हाटकर सुद्धा आहे, ते पण चांगले गायक हे, त्याच्यामुळे ते नाव आलं माझ्या मुखात. कैलास दादासाठी आणि सदानंद दादासाठी आणि आमच्या दत्ता महाराजसाठी सर्वांनी एकदा प्रेमानं टाळी वाजवा. अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थांनी केलं आहे. बसणारी मंडळी, 7 दिवस ज्यांनी ज्यांनी कीर्तनकाराचं सौजन्यपद घेतलं त्या सर्व सौजन्यदात्यांसाठी प्रेमानं टाळी वाजवा महाराजांना. ज्यांनी 7 दिवस सकाळचं अन्नदान, सकाळचं अन्नदान, संध्याकाळचं अन्नदान, सकाळचा नाश्ता ज्यांनी भरभरून या सप्ताहासाठी मदत केली त्या सर्व अन्नदात्यांसाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज. मंडपाचं जर निरीक्षण केलं तर 75% माझ्या आई बहिणींची उपस्थिती आहे, म्हणून माझ्या आई बहिणींसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. आणि या कार्यक्रमामध्ये सर्वात मोठे धन्यवाद द्यायचे आपल्या गावाच्या तरुणांचे महाराज. तरुण एकत्रित आला तर काय क्रांती होते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या गावचा सप्ताह आहे, म्हणून आपणच आपल्या लेकरांसाठी प्रेमाने एकदा टाळी वाजवा. आज ज्यांनी कीर्तनाचं सौजन्यपद घेत असणारे आमचे किशोर नाना बलांडे, माजी अर्थ बांधकाम सभापती, यांच्यातर्फे आजची ही कीर्तनाची सेवा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. ज्यांची गोड अशी माईक सिस्टीम आहे, माईकवाल्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. तुम्ही सर्व मंडळी सहकार्य करता म्हणून एवढा मोठा हे सगळे कीर्तनकार बोलवणं म्हणजे सोपं नाही आहे महाराज. हे महाराष्ट्रातील दिग्गज लोक आहे, यांच्यासमोर दररोजचे 10-20 हजार समाज आहे आणि हे सगळे महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार तुम्ही एका व्यासपीठावर उपस्थित केले. हे सर्व जर तुम्ही करू शकले फक्त गावाच्या एकीमुळं, तरुणांच्या सहकार्यामुळं, निश्चित ज्ञानोबराय तुकोबराय 50वं वर्ष आहे आपलं. तुमच्याकडून ज्ञानोबराय तुकोबराय या सप्त्याची शताब्दीसुद्धा या ठिकाणी करून घेऊ अशी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी मी प्रार्थना करतो. आज आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित बरेचसे मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं आमच्यावर खूप प्रेम करणारे एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे आप्पासाहेब काकडे. काही नाही करू शकत, हे फक्त वारकरी संप्रदाय तुम्हाला चांगलं सांगू शकतो. बाकीचे बोंधू लोक तुम्हाला कुठं नेतील काही सांगता येत नाही महाराज. मला तर वाईट वाटतं ज्यांनी लोकांना लघुशंका पाजली त्याची प्रॉपर्टी 1,500 कोटीची महाराज, काही मजा घे का? आणि जो वारकरी संप्रदायाचा प्रचार करतोय, जो वारकरी संप्रदायाला अंधश्रद्धेपासून दूर नेतोय, जो वारकरी संप्रदायाला सांगतो चांगलं वागा, तरुणांनो व्यवसाय करा, धंदे करा, कष्ट करा, आलतू पालतू लोकांच्या मागं फिरण्यापेक्षा तुमच्या जीवनाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज ठेवा, तुमच्या जीवनाचे आदर्श धर्मवीर संभाजीराजे ठेवा, तुमच्या जीवनाचे आदर्श तुमचे मायबाप ठेवा आणि मोठं व्हा. मोठं झाल्यानंतर निश्चित स्वतःच्या पायावर उभे राहिले ना तर निश्चित तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. म्हणून तरुणांनो, जीवनामध्ये व्यसन करू नका, सर्वांनी एकत्रित राहा. आज खूप आनंद वाटतोय महाराज, एवढं सुंदर नियोजन तुम्ही सर्व गावकरी मंडळींनी केलं आहे. अगदी वर्णन करावं तेवढं तुमच्या गावकऱ्याचं थोडं आहे. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती करतो. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. त्या गाईचं रक्षण व्हावं यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. सुंदर असं त्या गाईच्या याच्यामधून वारकरी अगरबत्ती काढतो. समोरच क्रीटा गाडी उभी आहे. प्रत्येकानं घरी जाताना अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. त्याच्यातून जो पैसा येईल तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. त्यातला 1ही रुपया माझ्या कुटुंबासाठी जाणार नाही याची शाश्वती मी नारदाच्या गादीवून देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. खाली बसा, कोणी उठू नका. जिंकेला दुरी होतो दिगाचे मेवरी, तुम्ही वार दोईकडे मुख पसरून गडे. तुम्ही वार दोईकडे मुख पसरून गडे. हाती ठोकाने कवडे दिए का, तुम्ही वार दोईकडे मुख पसरून गडे. कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश, काला वाटो एकमेका वैष्णव निकास. ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, काला वाटो एकमेका वैष्णव निकास. म्हणे हो मंडळी आम्ही बळी विरगाळे, काला वाटो एकमेका वैष्णव निकास. बोलिले ने पुढे वेडेवा पुढे उत्तरे कराच्या महापराज महाराज, नाही विचारिला अधिकार मी आपुल कराच्या महापराज महाराज, का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया बैठे कराच्या महापराज महाराज. आ आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवंत
लोपले ज्ञान जगी हित निरती. बसा बसा खाली बसा. कैवल्य तेजा जगत गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले राम रामजनाथ जगाचे ठेवले आरती ज्ञानराज. हा कैवल्य तेजा सेवती साधू मनोवेदिला आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सदानंद मूर्ती पायदा कवी आरती तुकाराम कवी सागरात पाशात दर्शन कोबानी अभंगारची येते आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सदानंद मूर्ती काय दाखवी गीता तुलनेसी ब्रह्मा तुकासे आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधामा सदानंद मूर्ती पायदा कवी आरती तुकाराम अलिंग लोटांगर वंदन चरण डोळा प्रेमे अलिंगन अनंत भोजन भावी वाळे